सोबत एक प्रश्न असा आहे की 10,000 महिलांना गुलाबी रिक्षा दिल्या जाणार आहे. त्या संदर्भात तुम्ही कसं? रिक्षा, गुलाबी जॅकेट, सगळ्या गुलाबी गोष्टी होत आहेत आणि रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही. कुठला रंग वापरायचा तो ज्याचा त्याचा चॉईस आहे. पण फुल पांढरं वापरलंय त्यामुळं थोडासा फरक दिसतोय त्यातून, काही हरकत नाही. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजना कधी आठवल्या तर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर आपला महाराष्ट्रात नक्की पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर सगळे लाडके झाले. बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता काका, पुतणे, आजोबा, आजी हे लाडके होण्याची शक्यता पुढच्या 15 दिवसात आहे. आणि तिजोरीत काय असो वगैरे नसो पण आम्ही घोषणा करणार असंच जर राज्यकर्त्यांनी ठरवलं असेल आणि त्यालाही माहिती आहे की 2 महिन्यात आपल्या तिजोरीत ह्या मर्यादा येणार आहेत, 2-3 महिन्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्या जाहीर करतील. पण त्यांनी असं सांगण्याची गरज नाही की आम्ही परत सत्तेवर नाही आलो तर योजना बंद होतील. हा महाराष्ट्र हा फार सुसंस्कृत राज्य आहे. ज्या योजना कोणत्याही सरकार कोणाचे असो त्या योजना अधिक दुरुस्त करून अधिक वाढवून आम्ही पाहिलं तर मांडू. अशा योजना बंद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण आता भीती घालायला लागलेत राज्यकर्ते की आम्हाला परत निवडून नाही दिलं तर योजना बंद होतील. योजना मी महाराष्ट्राला आपल्या मार्फत सांगतो, योजना बंद काही होणार नाही. उलट त्यात सुधारणा करू आणि अधिक चांगली अशा सेवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या, आमच्या लाडक्या बहिणीच्या आम्ही देखील करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.